निसर्गरम्य कोकणच्या सृष्टीत जिथे नदी समुद्राला मिठी मारते, तिथे एक लाकडी होडी हळूहळू पाण्यातून सरकत होती. त्यात बसले होते आपले आजोबा आणि त्यांचा नातू. हा प्रवास नव्हता फक्त होडीचा, हा प्रवास होता आत्म्याचा, अनादी, अविनाशी, अखंड शक्तीच्या पहिल्या दर्शनाचा. बाळा, आज आपण निघालो आहोत त्या ठिकाणी जिथे शरीर संपतं तिथेच आत्म्याची खरी यात्रा सुरू होते. हा प्रवास आहे अंतिम शक्तीच्या, महान देवाच्या भेटीचा. आज आपण निघतोय देवांच्या देवाला भेटायला, कैलासवासीच्या दर्शनाला. पण आजोबा, ती अंतिम शक्ती कोण? त्यांना देवांचा देव का म्हणतात? मला त्यांचे ते पहिलं रूप बघायचंय. ते कसे दिसतात आजोबा, ज्यांनी देवांनाही थरकाप उडवला होता? तर मग ऐक बाळा, ही गोष्ट आहे तेव्हाची जेव्हा सृष्टीचा आरंभही झाला नव्हता. तेव्हा ब्रह्मदेव आणि विष्णुदेव यांच्यात भांडण लागलं. मीच सर्वश्रेष्ठ, मीच सर्वश्रेष्ठ. त्यांचा अहंकार शांत करण्यासाठी अचानक प्रकट झाला एक अनंत तेजाचा खांब. ना त्याला वर दिसे, ना खाली, ना सुरुवात ना शेवट. ब्रह्मदेव वरचा शेवट शोधायला निघाले. त्या खांबाच्या शिखरावर उमलली प्रचंड जटा आणि त्यात विराजमान झाला शांत चंद्र. तो सांगत होता, मी काळाच्या पलीकडचा आहे. जेव्हा समुद्र मंथनात विष निघालं, जग बघत असतानाच त्यांनी ते गिळंकृत केलं. गळा निळा झाला म्हणून ते झाले नीलकंठ. ते सांगत होते, दुसऱ्याचं दुःख मी प्राशन करीन. बघ बाळा, हेच आहेत ते महान देव. ज्यांचा क्रोध अन्यायावर आणि प्रेम संपूर्ण सृष्टीवर. हेच आहेत ते अनादी, अविनाशी, अजन्मा, देवांचेही देव, महादेव. आजोबांनी सांगितलेले देवांचे देवाचे रूप नातवाच्या डोळ्यात दिसू लागले होते. आजोबा, मला कळलं, शांतता हीच खरी शक्ती आहे आणि अहंकार जिथे संपतो तिथेच देवांचे देव महादेव सुरू होतात. बोला नमस् पार्वतीपते, हर हर महादेव. अगदी बरोबर बाळा. चल, होडी किनाऱ्याला लागली. आजचा प्रवास इथे संपला. कोकणच्या शांत समुद्राला मागे सोडून आजोबा नातू आता निघाले आहेत दूर सह्याद्री पलीकडे. हा फक्त 10 दिवसांचा प्रवास नव्हे, हा आहे आयुष्यभराच्या शोधाचा प्रारंभ. कोकण ते केदारनाथ. भेटू लवकरच. आजोबांच्या गोष्टी सीझन 8, आजोबा नातू आणि महादेव मध्ये. ओम नमः शिवाय. बोला नमः पार्वतीपतेह, हर हर महादेव.